हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण टू पीस कटोरी स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. तर तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. सुरू करूया आपल्या व्हिडिओला. इथे मी काल आपण कटोरी पॅटर्न टू पीस पेपर पॅटर्न कटिंग केलं होतं आणि आता ते कटिंग केलेलं पेपर पॅटर्न एका कापडाच्या साह्याने कापडावर कट करणार आहोत. त्याच्यासाठी आपण एका कापडावर ड्रॉ करून घेऊया फॅब्रिकवर. आपल्याला अस्तरचा ब्लाऊज शिवायचा आहे, त्यामुळे आपण फॅब्रिक घेतलं आहे. इथे माझं फॅब्रिक आहे 75 सेंटीमीटर आणि अस्तर आहे 80चं आहे अस्तर. पहिल्यांदा आपण बॅक साईड असा ड्रॉ करून घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न आहे, तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ह्या बॅक साईड ठेवताना आपण बंद बाजूने ठेवायचा आहे अस्तरच्या आणि ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता इथे आपण फ्रंट पार्ट्स सगळे ओपन ठेवणार आहोत, सगळे जेवढे कटिंग केले होते तेवढे. आणि जसा बॅक साईड आपण ड्रॉ केला तसं सगळे पार्ट ड्रॉ करून घ्यायचे आहेत एका साईडला. जिथे आपला ॲडजस्ट होतं त्या साईडला आपण ते ड्रॉ करून घ्यायचे आहेत. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि फुल डिटेल व्हिडिओ दाखवलेला आहे शिवण्याचा, त्यामुळे अजिबात स्किप करू नका. आता आपण इथे टू पीसच्या कटोरी दोन्ही कटोऱ्या ज्या कटिंग केल्या होत्या त्या इथे ड्रॉ करून घेऊया आणि कट करून घेऊया. अशा पद्धतीने चॉकच्या साह्याने ड्रॉ करून घ्यायचे आहे. टक्स वगैरे आखून घ्यायचे आहेत, कुठचे कुठे टक्स आहेत ते. आता इथे फ्रंट साईडची कटोरी आपण इथे घेऊया. याला तुकडा कटोरी असे पण म्हणतात. आपण ही 34 साईजची तुकडा कटोरी आहे. ही कटोरी जास्त करून फॅशनमध्ये आहे साध्या कटोरीपेक्षा. ह्याला टू पीस कटोरी असं म्हणतात. आता इथे आपलं ड्रॉ करून झालेलं आहे. आता इथे फ्रंट भाग घेऊया, तो पण ड्रॉ करून जसं आहे तसंच घ्यायचा आहे. कारण ह्याच्यात अजिबात शिलाई मार्जिन ॲड करायची नाही आहे, कारण कटिंग करताना आपण ॲक्युरेट मापाने कटिंग केलेलं आहे. व्यवस्थित अगदी खडूच्या साह्याने ड्रॉ करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीत ड्रॉ केलेलं कटिंग करायचं आहे. जिथे ड्रॉ केलं आहे ना तिथेच कटिंग करायचं आहे. दोन्ही पार्ट व्यवस्थित ड्रॉ केलेले कटिंग करायचे आहेत, कारण अस्तर लावताना आपल्याला फॅब्रिकवर अस्तर लावतो त्यावेळी इकडे तिकडे होणार नाही, कमी जास्त होणार नाही पार्ट आपले. जसं आहे तसंच कटिंग करायचं आहे. आता इथे मी लावून बघितलं तर ते आहे ॲडजस्ट. आता साईडला ठेवूया. आणि तुम्हाला जर गळा कमी जास्त करायचा असेल तर जिथे मी खाली जे ड्रॉ केला आहे ना तिथे जास्त करू शकता तुम्ही गळा तसा. आणि कमी तर आपला 6, 6.5 एवढाच नॉर्मल आहे. जर 7 इंचाचा हवा असेल तर कट करू शकता. आता इथे बॅक साईड ठेवली आहे. त्याच्या आधी एवढं लक्षात ठेवा की आपलं फॅब्रिक हे सरळ आहे. फॅब्रिक व्यवस्थित ठेवायचं आहे. बंद बाजूनेच बॅक साईड कापायची आहे. जर कपडा इकडे तिकडे सुळसुळीत असेल, इकडे तिकडे होत असेल तर त्याला पिन्स लावा, मग कपडा तुमचा हलणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आता हा जो राहिलेला आहे तो हुक लूक पट्टीसाठी ठेवणार आहे कटिंग करून. आणि याच्यात मध्ये आपले योगपट्टी पण बसू शकते, त्यामुळे हा साईडला ठेवते. आणखी राहिले आता पार्ट
आता इथे योगपट्टी फ्रंट पार्ट आपला जो कटोरीचा आहे, इकडे 2 कटोऱ्या इथे लावून घेऊया 2 पीसच्या, जिथे ॲडजस्ट होतात तिथे लावून घ्यायचे आहेत आणि कटिंग करून घ्यायचे आहे. आता आपली ही कटिंग करताना हलणार इकडे तिकडे, तर आपण ह्याला पण बॉल पिन्स असतात त्या लावून घ्यायच्या, ज्या कपड्यांच्या फॅब्रिकच्या मिळतात त्या, नाहीतर फॅब्रिक ग्लू असतो तो पण लावू शकतात, नो प्रॉब्लेम. आणि फॅब्रिक ग्लू लावून नंतर मग कट केलात तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्हाला शिवायची पण गरज नाही. पण शिवण्याचा फॉर्म्युला 1 नंबर आहे, तोच यूज करा स्टार्टिंग नवीन असणाऱ्याने. अशा पद्धतीत कटिंग करून घ्यायचं आहे. गळ्याची साईड कट करायचं. व्यवस्थित, अगदी व्यवस्थित कट करायचा, म्हणजे अजिबात घाई करायची नाही. पहिला ब्लाऊज शिवताना जर तुम्ही पहिलाच ब्लाऊज शिवत असाल तर अजिबात घाई करू नका, हळूहळू कट करा. पहिल्यांदा जमणार नाही, नंतर जमेल, 100% जमेल, कारण आपण शिकवलंच तसं आहे. ह्याचा पूर्ण उपयोग होणार 100%, हे मी सांगते. अशा पद्धतीत कट करून घेऊया. ओके, झालं आपला इकडे फ्रंट पार्ट कटिंग. आता थोडासा जो कपडा राहिला आहे त्याला आपण स्लीव्स लावूया आणि स्लीव्सचा पार्ट कट करून घेऊया. मैत्रिणींनो, स्लीव्स कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तो तुम्ही बघून घ्या. म्हणजे स्लीव्स कटिंग कसं करतात 34 साईजला ते तुम्हाला समजेल. आता 34 पुन्हा सांगते, 34 साईज असेल तर 34 साईजचा जो मुंडा असतो त्यामध्ये +3 इंच करायचं. जर तुमचा अंगावरचा ब्लाऊज असेल तर मुंडा मोजायचा, 3 इंच करायचं, बरोबर. त्याची जेवढं इंच येतं तेवढी त्याची बाहीची घडी घ्यायची, बरोबर. आता 5.5चा मुंडा असेल, 5.5 + 3 9.5, 9.5ची घडी. आणि त्याच्यात आता जर 6 इंचाचा असेल तर 2.5 इंच कमी करायचा. वरून दाखवलं आहे ते सगळं इन डिटेल, बाहीचा चार्ट दिलेला आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि बघा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो ऑलरेडी व्हिडिओ. अशा पद्धतीत इथे स्टिचिंग करून घेऊया. आता कटिंग झाला, आता स्टिचिंग करूया. पण मी मेन फॅब्रिकवर अस्तर सरळ फॅब्रिकवर ठेवलेला आहे. जो सरळ बाजू आहे त्याच्यावर गळ्याची साईड आखून घेणार आहे, त्याच्यानंतर गळा पलटून घेणार आहे. ही ट्रिक खूप सोपी आणि लवकर ब्लाऊज होतो अशाने. कारण मी पायपिंग लावत बसणार नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि पायपिंगचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे, 2 व्हिडिओ. 2 ब्लाऊजची स्टिचिंग दाखवलं आहे, त्याच्यामध्ये पायपिंग कशी करायची ते दाखवलं आहे. आता इथे पलटून घेऊन परत दाबशिलाई मारायची. अशा पद्धतीत आपला हा कटोरीचा पार्ट आलेला आहे. खूप छान वाटतो. म्हणजे जेव्हा आपण फिनिशिंग करतो ना प्रत्येक पार्ट टू पार्ट, तर आपला ब्लाऊज पण तेवढाच लुक देतो आपल्याला, एवढं लक्षात ठेवा. म्हणून फिनिशिंग फार महत्त्वाची आहे. सरळ टिप मारून द्यायची आता आणि राहिलेला पार्ट कट करून टाकायचा. अशा पद्धतीत सगळे पार्ट एकसारखे यायला पाहिजे. आता हा उलटा ठेवूया आणि त्याच्यावर अस्तर ठेवून टिप मारून घेऊया. अशा पद्धतीत ठेवायचा आणि टिप मारून घ्यायची.
आणि तो कपडा राहतो बाहेर ना, तुम्हाला दाखवण्यासाठी तो 1.5 इंच जास्तीचा ठेवला आहे, नाही तर कट टू कट मी कापते, कारण नवीन शिकणाऱ्यांनी असंच 1.5 इंच ठेवून अस्तर लावून घ्यायचं आहे. आता जो वेस्टेड जो कपडा आपण शिवून उरतो ना, तो कट करून घ्या. अशा पद्धतीत मी ऑलरेडी कट करून घेतला. आता इथे आपण 1.5 इंचाची शिलाई मारायची आणि जॉईन करून घ्यायचा. पण त्याच्या आधी जो सरळ बाजू असते त्याच्यावर उलटी कटोरी ठेवायची आणि जॉईन करायची 1.5 इंचाने. ज्यानंतर जास्तीचं कराल, आपण 1.5 इंचाची शिलाई मार्जिन घेतली होती जॉईन करताना, कटिंग करताना. आता इथे 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आडवा आणि उभा 3 इंचाचा आला पाहिजे. डबल टक्स मारा, त्याच्यामुळे ओपन होणार नाही. अशा पद्धतीत आपली फुगीर कटोरी आली आहे, टू टक्सची, 2 पीसची. छान वाटते ना. अशाच पद्धतीत दुसरी कटोरी जॉईन करून घ्यायची. पाव इंचावर जॉईन करून घ्यायची आहे. जशी मी टिप मारत आहे तशीच, पण दाब शिलाई द्यायची नाही, लक्षात ठेवा. वरती दाब शिलाई देऊ नका, नाहीतर चपटी होईल. आता 1.5 इंच घ्यायचं आणि वरती 3 इंचाचा टक्स मारायचा. यामध्ये तुम्ही कप्स घालू शकता. डबल शिलाई मारायची. कसं आली, फुगीर आली की नाही? छान वाटते आपली कटोरी. ठीक आहे, आता नेक्स्ट पार्ट स्टिचिंग करूया आपण. जसं मी इथे स्क्रीनवर दाखवली आहे तसं आपला ब्लाऊज रेडी होणार आहे. आता फ्रंट पार्ट पण जसा मेन फॅब्रिक आहे तो मेन फॅब्रिक ठेवायचा सरळ आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि अस्तर उलटवून दाब शिलाई मारायची. दोन्ही सेम पार्ट करायचे, जिथे आपला गळा येणार आहे तिथे. ओके, आता उलटवून दाब शिलाई मारायची. मग ते अस्तर आतमध्ये गेलं. आता दिसेलच तुम्हाला कसं मी उलटवते. म्हणजे आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि वरून दाब शिलाई मारायची. अशा पद्धतीने, म्हणजे मेन फॅब्रिक उलटा आहे ना, त्या साईडला अस्तर गेलं, एवढं लक्षात ठेवा. आतल्या साईडला म्हणायला हरकत नाही. आता इथून व्यवस्थित शिलाई मारून जॉईन करून घ्यायचं अस्तर फॅब्रिकला. इथपर्यंत आलं का लक्षात? जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. लाईकचं बटन आहे ते प्रेस करा. आणि नवीन शिकणाऱ्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला जेव्हा सबस्क्राईब कराल त्यावेळी नोटिफिकेशनचं बेल आयकॉनवर त्यावर सुद्धा क्लिक करा. म्हणजे व्हिडिओ तुम्हाला लगेच पोचतील. ऑल बटनवर क्लिक करावं लागेल त्याच्यासाठी. आता इथे वेस्टेड कपडा आहे तो कट करून टाकते, म्हणजे आपली फिनिशिंग चांगली येणार आहे. आता इथे आपण क्रॉस पट्ट्या अस्तर लावून घेऊया. क्रॉस पट्टी पण तशीच लावायची आहे मेन फॅब्रिकवर आणि नंतर उलटून घ्यायची आहे. आता दाब शिलाई मारून उलटून घेऊया. जर दाब शिलाई कशी मारता येते बघा. अस्तरच्या साईडने दाब शिलाई मारायची आणि आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि वरून परत शिलाई मारून घ्यायची. त्याच्यामुळे आपली पट्टी अस्तर असतं ना ते परफेक्ट आतमध्ये बसतं, बाहेर येण्याचे चान्स नसतात किंवा कमी असतात. ओके, इथपर्यंत आलं का लक्षात?
आता जो वेस्टेड कपडा आहे तो कट केला. कटिंगचा व्हिडिओ जो वेस्टेड कपडा जो आपण कट करतो तो व्हिडिओ एक्स्ट्रा ठेवला आहे, कारण तुम्हाला नवीन असाल तर नवीन समजणार नाही कोणता कपडा बोलताय मॅडम. तर जो आपण शिवून एक्स्ट्रा राहतो तो कपडा आपण कटिंग करून टाकतो. त्याच्यामुळे फिनिशिंग अस्तरच्या मापाप्रमाणे ते कपडा ठेवत असतो. आता पहिली योगपट्टी लावली तशीच सेम योगपट्टी लावायची. इन डिटेल पूर्ण ट्युटोरियल आहे, नाहीतर एक दाखवली की दुसरी तयार केली असं नसतं. आपला व्हिडिओ पूर्ण इन डिटेल असतो आणि त्यामधून तुम्हाला काही ना काही शिकायला मिळणारच, हे 100% आहे. तुम्हाला काही अडचणी असतील तर मला नक्की शेअर करा फ्रेंड म्हणून, आणि सांगा की कोणतं ब्लाऊज तुम्हाला अडचणीत आहे ते सांगा, म्हणून मग मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकीन. आता इथे मी फ्रंट पार्ट आहे ना आपला, तो व्यवस्थित ते ठेवला आहे आणि फ्रंट पार्टवर कटोरी उलटी ठेवली आणि आपण ती राऊंड साईडला शिलाई मारून घेऊया अर्धा इंच देऊन, कारण आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली होती, त्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन देऊया आणि तो जॉईंट करून घेऊया. सेम प्रोसेस दुसऱ्या बाजूला करायची आहे आणि दुसरा साईडसुद्धा जॉईन करून घ्यायची आहे अशा पद्धतीत. सेम प्रोसेस करायची आहे, सेम प्रोसेस. फ्रंट पार्ट सरळ आणि कटोरीचा पार्ट उलटा ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिन देऊन शिवून घ्यायचा आहे. माझा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल वाटत असेल तर माझे व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत, माझी ही रिक्वेस्ट आहे. अशा पद्धतीत आपण कटोरी जॉईन करून घेतली दोन्ही साईडच्या. तुम्हाला सांगते, दाखवते आता कशा पद्धतीत आपली कटोरी इथे ऑलरेडी तयार झालेली आहे. ती फ्रंट कट पहिली आणि दुसरी एका साईडची, लेफ्ट अँड राईटची. छान वाटत आहे ना. अशीच कटोरी आपली आली पाहिजे शिवताना. आणि जे आडवे टक्स आहेत ना, आडवे जॉईन केलेले, ते एकसारखे एकासमोरच यायला पाहिजे. आता आपण याला क्रॉसपट्टी लावून घेऊया. क्रॉसपट्टी लावताना जो कटोरीचा भाग आहे तो खाली सरळ बाजूने पट्टी उलटी ठेवून क्रॉसपट्टी अर्धा इंच शिलाई मार्जिन द्यायची असते क्रॉसपट्टीला आणि शिवून घ्यायची असते. आता ती सरळ करून दाब शिलाई मारायची. जिथे आपण शिवली आहे तिथे दाब शिलाई मारायची. एक दाब शिलाई मारून घ्यायची. त्याच्यामुळे आपली कटोरी परफेक्ट फिट बसते. एवढं लक्षात असू द्या. अशा पद्धतीत आम्ही इथे लावून घेतलो. आता मी बघते इथे 14 इंच आहे का, तर बघा तुम्हाला लाईव्ह दिसत असेल 14 इंच इथे आहे. आता इथे दुसरी योगपट्टी लावून घेते. सेम प्रोसेस तशीच करून आपण दोन्ही योगपट्ट्या लावून घेतल्या आणि एका समोर दुसरे पार्ट ठेवून दोन्ही बरोबर आहेत का हे चेक केले आहेत. तरी तुमच्यासमोर पुन्हा एकदा चेक करून दाखवते. मुंड्याला मुंड्याच्या आकाराला, छातीच्या छातीला आकार, कमरेला जो कमरेचा पट्टी आहे ती कमरेला लावून बघायची. शोल्डरला अशी चेक करायची आणि व्यवस्थित आहे का, परफेक्ट, कमी जास्त नाही ना तर चेक करायचं. आणि कमी जास्त झालं तर ते जरासं कटिंग करून टाकायचं. आता इथे माझे 1.5 इंच मोजून बघितलं. छातीचा चौथा भाग 34 इंच अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमरेचा 32, कमर 32, मग 8 अधिक
अर्धा नाही येणार, 8 अधिक 1.5 इंच. ओके, कारण अर्धा इंच आपण टक्सला घेतलं आहोत. आता इथे बरोबर आपला आहे, थोडासा वाढला अस्तरमुळे, त्याच्यामुळे तो कट करून घेऊ आपण. आता इथे आपण राऊंड शेप देणार आहोत आणि राऊंड शेप आपल्या गळ्याला छान वाटतो. काही जणांना डिझाईन हवा असतात, तर तुम्ही तो डिझाईन जर करत असाल तर तो राऊंड शेप जो कट केला आहे तो कट करू नका, डायरेक्ट कॅनव्हास पेपरवर डिझाईन करून स्टिच करून घ्या. डिझाईनचा व्हिडिओ पण मी घेऊन येणार आहे, पण थोडासा 2-3 दिवसानंतर आणणार आहे. आता इथे आपण सरळ बाजूला अस्तर ठेवलं आणि अस्तरला शिलाई मारून घेतली आणि अस्तर साईडला केला आणि दाब शिलाई मारून घेतली. दाब शिलाई कशा पद्धतीत मारायची, 1/2 इंचावर फक्त. आता अस्तर पलटलं आणि इथे ही सरळच बाजू आहे, बरोबर ना, सरळ बाजूलाच अस्तर घेतलेला आहे आणि जो गळ्याचा आकार आहे ना तसा गोलाकार आकार आपण दिलेला आहे, एवढं लक्षात असू द्या. आता पुन्हा एकदा एक शिलाई मारूया, कारण निघू नये म्हणून, त्याच्यामुळे आपला गळा खराब होऊ शकतो. 2 शिलाई मारा गळ्यावर. त्याच्यामुळे गळा फेड होतो. ओके, आता इथे आपण अर्धा इंच अस्तर कापू नका, अस्तरच्या बाहेर 1/2 इंच फक्त कटिंग करा, जास्त नको. जो मधला कपडा आहे तो काढून टाकायचा आहे आपल्याला. आता इथे मी उलटून घेतलं, अस्तर आतल्या साईडला करून घेतलं आणि जो मेन फॅब्रिक होतं तो बाहेर करून घेतला आणि इथे दाब शिलाई मारून घेते. अशा पद्धतीत 1/2 इंच देऊन दाब शिलाई मारून घेऊया. ह्या गळ्याला तुम्ही लेस डिझाईन करू शकता, गोल गळ्याला लेस डिझाईन बटन्स वगैरे लावून करू शकता, असं काय नाही. आता अशा पद्धतीत 1/2 इंच करून जो आतमध्ये कपडा आहे तो बाहेर घ्यायचा आणि पायपिंगची शिलाई मारून घ्यायची. आता कपडा उलटा करायचा, ब्लाऊजचा पार्ट बॅक पार्ट उलटा करायचा आणि आतलं जे अस्तर आहे ना ते लॉक करून टाकायचं, शिलाई मारून लॉक करायचं. सहज अस्तर असतं ते फॅब्रिकच्याच कलरचं घ्या, त्याच्यामुळे एक ब्लाऊजची फिनिशिंग ही अगदी सुंदर आणि सुरेख होते. इथे पण माझा हा डार्क ब्ल्यू नेव्ही कलर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो ब्लॅक दिसत आहे, कारण आपला मोबाईलमुळे पण तसं होऊ शकतं. कलर मॅचिंग दोरा मॅचिंग अस्तर घेतलं तर फिनिशिंगसुद्धा सुंदर येते. आता इथे डबल शिलाई मारून घेतली, इकडे तिकडे होऊ नये म्हणून, कारण जो ब्लाऊज आहे त्याचे दोरे वगैरे भरपूर निघतात, त्यामुळे मला डबल शिलाई मारावी लागली. आता गळ्याच्या साईडनं व्यवस्थित कपडा आधी ठेवायचा, शोल्डरला शोल्डर लावून नंतरच टक्स रेषा आखून घ्यायची. गळ्याच्या साईडनं आडवा टक्स आहे 4 इंचाचा आणि उभा टक्स आहे 1.5 इंचाचा, तो मारून घ्यायचा आणि मारला ना की असं दुसऱ्या साईडला फोल्ड करायचा आणि टॅप करायचा, म्हणजे तो दुसऱ्या साईडला उमटतो. आता इथे अर्धा इंचाची शिलाई नाही द्यायची, इथे 1/2 इंचाची शिलाई द्यायची, कारण या साईडला 1/2 त्या साईडला 1/2 म्हणून अर्धा इंच आपल्याला. आलं का लक्षात? नवीन शिकणाऱ्यांनी सहजा 2 इंचाची शिलाई मार्जिन ठेवा, कारण हे असे अस्तरचे जे पार्ट असतात ते जॉईन करायला वेळ लागतो, त्यामुळे 1.5 इंच जे 1.5 इंच आपण ठेवतो तिथे 2 इंच ठेवा. आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी अशी 1/2 इंचाची शिलाई मार्जिन देऊन 4.5 इंचचा टक्स उभा मारून घेते बॅक साईडचा
अशा पद्धतीत आपला बॅक साईड तयार झालेला आहे. आता हे बॅक साईडचं पण आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे, एवढं लक्षात असू द्या. कमी जास्त झालं तर कट करून टाकायचं लगेच. मी फक्त 1.5 इंचावरच घेणार, कारण आपले ऑलरेडी ब्लाऊज फिटिंगचाच आहे, म्हणजे मापातच आहे ना, त्याच्यामुळे 1.5 इंच शिलाई मार्जिन मी आता चेक केलं आणि नंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकली आहे. एवढं लक्षात चेक करूनच टाकायचं. आता ही बॅक साईड आहे. आता फ्रंट साईड बघा, बॅक साईडवर फ्रंट साईड उलटी ठेवायची अशा पद्धतीत. 1/2 इंच शिलाई शोल्डर लाईन मारून घ्यायची. 1/2 इंच जॉईंट करतो आपण ना, तो 1/2 इंचाचा शोल्डर द्यायचा असतो. शोल्डरची जी रेषा असते ते शोल्डर स्लोप नव्हे, शोल्डर स्लोप आपण कटिंग करताना दिलेला आहे, त्याच्यामुळे आता द्यायची गरज नाही. ते 1/2 इंच शिलाई मार्जिन, 1/2 इंच शिलाई करून दोन्ही पार्ट जॉईन करून घ्यायचे एकमेकांना. इथे पण 1/2 इंच शिलाई घ्यायची अशा पद्धतीने. थोडासा कपडा उरतो तो कट करायचा. ओके. आता आपल्याला स्लीव्स लावायचे आहे, पण मी स्लीव्स ऑलरेडी इथे लावली आहेत, कारण तो कसं लावायची ते तुम्हाला मी दाखवणारच आहे. पण त्याच्या आधी मी स्लीव्सचा व्हिडिओ पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, तो एकदा बघून घ्या. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर नसला तर मी प्लेलिस्टमध्ये आपल्या आहेच तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे, ते बघा एकदा, जे कशी आपली स्लीव्स तयार होते. स्लीव्स तयार करताना म्हणजे कोणत्या मापांची गरज असते, किती कमी जास्त करायला लागतं, ते आपला सगळा व्हिडिओ आहे, ऑलरेडी अपलोड आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. माझं नवीन चॅनल आहे, त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा, जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा. कमेंट्स करायला मात्र विसरू नका अजिबात. आणि मी खात्री देते तुम्हाला 100% तुम्हाला ब्लाऊज, हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर 100% ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट अगदी फिटिंग व्यवस्थित असली ना तर 100% ब्लाऊज जमणार म्हणजे जमणार, नो इश्यू. टेलर मैत्रिणींना एक रिक्वेस्टचे, स्वतःचे ब्लाऊज किंवा दुसऱ्याचे ब्लाऊज देत असतील तर त्यांनी पहिल्यांदा कस्टमरला सांगायचं, इथे घालून बघा, काही इश्यू आला तर लगेच सॉल्व करा. त्यामुळे आपलं कस्टमर पण खुश आणि आपली इमेज तशीच कायम राहते. कारण आजकालची लोकं ना, चांगलं शिवलं वाईट शिवलं तरी सारखंच, त्याच्यामुळे आपण सावधगिरी बाळगलेली जास्त बरी असते. आता इथे मी पटकन शिवून दाखवते, व्हिडिओ फारच मोठा होतो आहे. तर एक स्लीव्स तुम्हाला अस्तर जॉईन करून दाखवली, आता दुसरी स्लीव्स पण तशा पद्धतीनं अस्तर जॉईन करून दाखवते. आता या स्लीव्सला तुम्ही लेससुद्धा लावू शकता किंवा पोटली बटन करू शकता. आता ही शिलाई कशी मारायची तुम्हाला सांगते, ते ऑलरेडी मी लावलेली होती. फ्रंट पार्ट आहे तो सरळ ठेवायचा आणि जी आपल्या स्लीव्सचा पार्ट आहे तो उलटा ठेवायचा. ओके. आणि आपण अशी शिलाई मारून घ्यायची आणि डबल शिलाई मारायची, त्याच्यामुळे जेव्हा घातला तर आपले दोरे बाहेरून दिसणार नाही. आता फिनिशिंगचं एक मोठं काम राहिलं आहे. आपल्या ब्लाऊजला इंटरलॉक काही जण करतात, पण ते इंटरलॉक कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. फॅब्रिकचा जो आपला ब्लाऊज आहे पूर्ण शिवून झाला की पूर्ण तो सरळ करायचा आणि सरळच्या बाजूने 1/2 इंच
पहिल्यांदा पहिली टिप द्यायची, फिटिंगची सांगते. पहिली टिप, पाव इंचावर फिटिंगची टिप द्यायची अशा पद्धतीत आणि लॉक करून घ्यायचं. इथपर्यंत झालं. आता पुढे दुसऱ्या साईडला पण जसं आपण इथे टिप मारली बाहेरून तशी बाहेर दुसऱ्या साईडला सुद्धा मारून घ्यायची आहे. पण त्याच्या आधी आपण बघायचं व्यवस्थित आहे का, कारण आतून अस्तर पण निघू शकतं. ओके, आता ही बाहेरून पण शिलाई मारून घेते अशा पद्धतीत, जशी आपण दुसरी मारली तशी. स्लीव्ज लावताना ना अजिबात ओढताण करायची नाही, त्याच्यामुळे फुगा वगैरे येऊ शकतो. आता इथे थोडा पार्ट राहिला आहे, ते पण शिलाई मारून घेते मी. सारखे दोरे निघत होते त्याच्यामुळे प्रॉब्लेम. आता अशी शिलाई मारते व्यवस्थित. बघा आला ना, आपला शेप कुठेही कमी जास्त झालेला नाही. आता तुम्हाला दाखवते स्लीव्जचं, अजिबात नाही. हे बघा व्यवस्थित स्लीव्ज बसलेली आहे. आतल्या साईडने पण फिनिशिंग व्यवस्थित आलेलं आहे. आता आपण परमनंट फिटिंगची टिप मारून घेऊया, जी आपल्या ब्लाऊजला परमनंट असते. अशा पद्धतीत इथं मी जिथे आपण आडवी बाहेरच्या साईडने 1 पाव इंचाची टिप मारली होती तशीच टिप बाहेरून सुद्धा आतून मारायची आहे. त्याच्यामुळे आतली टिप ही घट्ट फिटिंगला फिट बसते. बाहेरच्या साईडनं दोरे वगैरे येणार नाही, त्याच्यामुळे आपली फिनिशिंग बिघडेल. म्हणून ती आतून 1 टिप मारून घ्यायची आहे. आता ब्लाऊज सरळ केला. आता आपण हुक पट्टी लावून घेऊया. हुक पट्टी ही उजव्या साईडला असते, एवढं लक्षात ठेवा. ब्लाऊजचा आपला ब्लाऊज असतो ना, ती उजव्या साईडला हुक पट्टी लावायची असते. आपण या ब्लाऊजला हुक लावणार आहोत, बटन नाही, हुक लावणार आहोत. त्याच्यामुळे आपण हुक पट्टी आहे ना, ती 1 अस्तरचा कपडा घ्यायचा, दुडायचा, 2 इंचाचा घ्यायचा, तो दुडायचा आणि त्याचे फोल्ड करायचं आणि आपल्या उजव्या साईडला सरळ बाजूने लावायची, कडेने पाव इंच देऊन. मी लावत असेल ते तुम्हाला लाईव्ह दिसतच असेल, त्याच्यामुळे तुम्ही ती बघून जर तुम्हाला येत नसेल तर हुकपट्टी लावू शकता. मला जेवढं येतं तेवढं तुम्हाला सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. अशा पद्धतीत आपण इथे दुडून, आतल्या साईडनं दुडून परत एकदा 1 शिलाई मारणार आहोत, परमनंट शिलाई. ही झाली आपली हुक पट्टी. आता बाहेरून सुद्धा 1 शिलाई मारावी, म्हणजे कसं आपली पट्टी घट्ट बसते. अशा पद्धतीत आपली कटोरी पण छान येते, मस्त फुगीर येते. आता आपण डाव्या साईडला लूप पट्टी लावणार आहोत, जे की आतमधून लावायची असते. हुक पट्टी बाहेरून लावायची असते आणि लूप पट्टी असते ती आतून लावायची असते आणि बाहेर फोल्ड करायची असते. आता ह्याच्यासाठी मी कपडा 2 इंचाचा फॅब्रिक रुंदीने घेतला आहे आणि उंचीने घेतले आहे 8 इंचाचा. उंचीने 8 इंच आणि रुंदीने 2 इंचाचं फॅब्रिक आणि अस्तर
असं घेतलं आहे, कारण आपलं हुक लावताना दोरे निघू नये ह्यासाठी. अशा पद्धती आतमध्ये फोल्ड करायचे आहे. आतमध्ये फोल्ड करण्यापूर्वी एक दुमड मारायची आणि त्यावर शिलाई मारून घे. अशा पद्धतीत मारायची आहे. जशी मी मारते आता ना तशी मारायची आहे. अगदी व्यवस्थित परफेक्ट आपली आली पाहिजे लूकपट्टी. आणि आपल्या हुकपट्टीवर 5 हुक बसले पाहिजे, कंपल्सरी 5. आता रेडीमेड हुक लूकपट्ट्या आल्या, पण त्या काही फारशा टिकत नाही, गंजतात. त्याच्यामुळे आपण आपल्या ब्लाऊजला आपण आपल्या कपड्यांची हुक लूकपट्टी लावायची. आता इथे बघितलं मी 8.5 इंच अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 8 चौक 32. ॲक्च्युली कस्टमरची कंबर आहे 32पेक्षा जराशी कमीच आहे, तर मी ते 7.5 वर टिक करते 30. कारण तिनेच सांगितलं होतं 1.5 इंच जास्त ठेवायला. थोडंफार जाड वगैरे झाली तर थोडं अर्धा 1 इंच जास्त होतो. ओके, तर कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण ब्लाऊज शिवायचा असतो. तर यात मी तुम्हाला दाखवलंय फक्त 34 साईजचा ब्लाऊज शिवायचा कसा. ह्याच कस्टमर रिक्वायरमेंटवर माप घ्यायचे असतात, एवढं लक्षात ठेवा. आता आपला मुंडा होता 8 इंचाचा, मग मी 8 इंच मोजून 8 इंचावर टिक केलं. मी पहिल्यापासून मी जे जॉईन केलं तेव्हापासून मी माप घेते आतापर्यंत. तशीच माप घ्यायला आळस करायचा नाही, फिटिंगला सुंदर बसेल. आपण जर व्यवस्थित हे बघा, हाताला हात म्हणजे पट्टीला, शोल्डर पट्टीला म्हणजे दोन्ही हाताचे लाईन्स बरोबर आलेले आहे. कसं वाटत आहे हा ब्लाऊज डमीला वेअर केल्यावर? तर सुंदरच खूप लुक आला आहे, कारण प्रत्येक वेळी आपण फिनिशिंग दिली. यामुळे आपला ब्लाऊज ह्याला मी इस्त्री पण केलं नाही, पण इस्त्री केल्यासारखी वाटत आहे ना, मग कारण आपण फिनिशिंग तशी दिली आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नवीन शिकणारे जर असतील तर नवीन मैत्रिणींना एकच रिक्वेस्ट, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी. ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन. थँक्यू सो मच. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.